नमस्कार, मी अनिकेत पेंडसे बातमीपत्रात तुमचं स्वागत करतो आणि माझ्यासोबत आहे मी श्रुती राहुल। बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीनं ब्रेक द चेनची नवी नियमावली जाहीर झालेली आहे। अनिकेत, ब्रेक द चेनची ही नवी नियमावली खूप महत्त्वाची असणार आहे। ब्रेक द चेन म्हणजे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी त्यानुसार 22 एप्रिलच्या 8 वाजल्यापासूनची ही नवी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। 22 एप्रिलला रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत हे निर्बंध असणार आहेत। ब्रेक द चेनची नवी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं, मुंबईकरांसाठी लोकल प्रवासावर निर्बंध आहेत। सरकारी खासगी कार्यालयात अवघी 15% उपस्थिती असणार आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, ब्रेक द चेनची नवी नियमावली जाहीर झालेली आहे। उद्या रात्री 8 वाजल्यापासून म्हणजे 22 एप्रिलला रात्री 8 वाजल्यापासून हे निर्बंध लागू होतील। सरकारी आणि खासगी कार्यालयात अवघी 15% उपस्थिती असेल असे स्पष्ट निर्देश, कडक नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। मुंबई लोकल प्रवासावर देखील कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत। गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये 15% अटेंडन्स हा आता लावला जाऊ शकतो। त्यासंबंधी आधी हा अटेंडन्स 50% होता, आता हा 15% वर आणण्यात आलेला आहे। 22 एप्रिलला 8 वाजल्यापासून उद्या रात्री 8 वाजल्यापासून ही नवी नियमावली जाहीर होईल। समीर भिसे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। समीर, काय काय आहेत हे नियम, जरा सविस्तर सांग। निश्चितच नवीन नियमावली जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि 8 वाजल्यापासून नवीन नियमावली जाहीर होते। आपण सर्वात आधी जर पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बद्दल जर बोलायचं झालं, कारण का सर्वांचा जिव्हाळ्याचा जो प्रश्न असतो, पब्लिक ट्रान्सपोर्टला फक्त जे ज्यांना ऑथराईज करणारे आहेत, जे सरकारी आणि केंद्र सरकारचे अधिकारी आहेत त्यांनाच फक्त त्यांच्या आय कार्डवरच त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे। आपण जर पूर्ण ज्या आजचा जो ऑर्डर आहे ती जर वाचली तर त्यामध्ये ऑल गव्हर्नमेंट पर्सनल, स्टेट, सेंट्रल आणि लोकलचे त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे। ऑल मेडिकल पर्सनल, डॉक्टर्स, पॅरामेडिक्स, लॅब टेक्निशियन्स, हॉस्पिटल, मेडिकल क्लिनिक स्टाफ यांना सुद्धा परवानगी देण्यात आलेली आहे। अर्थातच त्यांच्याकडे असलेले जे आय कार्ड आहेत ते आणि त्या बेसिसवर त्यांना लोकलचं तिकीट अर्थातच पासेस जे आहेत ते जारी केले जातील। त्याचबरोबर ती लोक ज्यांना मेडिकलची इमर्जन्सी आहे त्यांना सुद्धा लोकलमध्ये प्रवास जो आहे, सार्वजनिक प्रवास जो आहे तो करता येऊ शकणार आहे। त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंट और लोकल गव्हर्नमेंट ओन पब्लिक बसेस शेल फ्लाय एट 50% कॅपॅसिटी। अर्थातच ज्या पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, ज्या राज्य सरकारच्या ज्या बसेस आहेत त्या 50% प्रवासी क्षमतेने त्या चालू शकणार आहेत। त्याचबरोबर इंटरसिटी और इंटर डिस्ट्रिक्ट अर्थात आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा ज्या ट्रॅव्हल आहे ते सुद्धा देण्यात आलेले आहे। फॉलोइंग कंट्रोल अर्थातच त्याच्यामध्ये सुद्धा निर्बंध घालण्यात आलेले आहेत। एवढंच नव्हे तर अनेक नियम जे आहेत ते जारी करण्यात आहे। लोकल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी ऑन वेव ऑफ द रूल्स रिगार्डिंग मॅन्डेटरी स्टेपिंग फॉर बसेस अरायव्हिंग फ्रॉम द सर्टन ओरिजिन्स ऑफ द म्हणजे अर्थातच ज्या स्थानिक ज्या अथॉरिटीज आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे की जी बसेस धावता आहेत ते सुरळीत आणि ज्या जी क्षमता दिलेली आहे त्यानुसारच त्यांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जायचं आहे। अर्थातच नियम जे आहेत निश्चितच कडक करण्यात आलेले आहे। आधीपासूनचे अनेक जे नियम होते त्याच्यामध्ये आता नवीन नियमांची भर घालण्यात आलेली आहे। प्रायव्हेट पॅसेंजर ट्रान्सपोर्ट बद्दल पण काही नवीन नियम आहेत ते जाणून घेण्याची आवश्यकता आहे। प्रायव्हेट पॅसेंजरच्या बद्दल सांगण्यात येते की ट्रान्सपोर्ट एक्सक्लुडिंग बसेस कॅन फ्लाय ओनली फॉर इमर्जन्सी और एसेंशियल सर्व्हिसेस, व्हॅलिड रिझन्स विथ ड्रायव्हर प्लस 50%। अर्थातच ज्या खाजगी बसेस आहेत त्या सुद्धा धावू शकतील, मात्र त्यांना तेवढं कारण जे आहेत तेवढंच व्हॅलिड असणं गरजेचं आणि 50% क्षमतेने सीटच्या क्षमतेने ते धावू शकणार आहेत असे नवीन नियम जारी करण्यात आलेले आहेत। आणि प्रायव्हेट बसेसच्या बाबतीत सुद्धा पण एकंदरीतच स्टँडिंग ट्रॅव्हलर्स कुठेही अर्थातच कुणीही उठाने प्रवास करणार नाही याची सुद्धा खातरजमा जो स्थानिक ज्या अथॉरिटीज आहेत त्यांनी करण्याची आवश्यकता असे स्पष्ट आदेश या आजच्या आपण आदेश निश्चितच। समीर तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। ही नवी नियमावली जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे। 22 एप्रिलला रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत ही नवी नियमावली जारी असेल। महत्त्वाचा त्यातला जो बदल करण्यात आलेला या नव्या नियमावलीत तो म्हणजे सर्वसामान्यांसाठी प्रवासाचा आहे, म्हणजेच लोकलचा असेल किंवा बसचा असेल किंवा मेट्रो आणि मोनोचा असेल याचा वापर आता सर्वसामान्यांना करता येणार नाही। म्हणजे जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल
मग ते आधी मंत्रालयात काम करणारे असतील किंवा सरकारी ऑफिसेसमध्ये जाणारे कर्मचारी असाल, अशांनाच किंवा ज्यांना व्हॅलिड काही अधिकृत असा आयडी देण्यात आलेला आहे त्यांनाच फक्त लोकल किंवा मेट्रो प्रवास, मोनो प्रवास करता येणार आहे। थोडक्यात लोकल प्रवासावर कडक निर्बंध या वेळेला लादण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीने सरकारी आणि खासगी कार्यालयात देखील 15% उपस्थिती असणार आहे। सरकारी कार्यालयात 15% उपस्थिती असेल। आपल्याला माहिती आहे गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हा लॉकडाऊनचे पूर्वीचे नियम होते त्यानुसार 50% ही उपस्थिती असण्याला परवानगी देण्यात आलेली होती, मात्र आता ही संख्या 15%वर आणलेली आहे। दुसरीकडे लग्न समारंभांना 2 तासच परवानगी देण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे लग्न समारंभाला 50 लोकांना परवानगी होती, मात्र आता जे आपल्याला माहिती आहे की लग्नाचा हा सीझन आहे आणि लग्न समारंभांना अवघ्या 25 लोकांनाच परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण जर विचार केला तर जिथे जिथे लोकल गॅदरिंग अर्थात जिथे जिथे जास्तीत जास्त गर्दी जमण्याची शक्यता आहे त्या सगळ्यांना निर्बंध, मग ते लोकल असेल, सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रमांना तर बंदी होतीच, मात्र लग्न समारंभांसाठी जिथे 50 ची उपस्थिती शक्य होती, अटीनुसार नियमानुसार परवानगी होती, तिथे आता अवघ्या 25 जणांनाच परवानगी देण्यात आली। दुसरीकडे अत्यावश्यक कामांसाठीच तुम्हाला बाहेर पडता येईल, त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपवर आहे मेडिकलचं, कारण त्या व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेत तुम्ही जर कर्मचारी असाल तरच तुम्हाला बाहेर पडता येईल, तरच तुम्हाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करता येईल। ह्या 2 ते 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी या नव्या लॉकडाऊनच्या नियमावलीत जाहीर करण्यात आल्या। तर गव्हर्नमेंट ऑफिसेस म्हणजे सरकारी कार्यालयांव्यतिरिक्तची जी ऑफिसेस असतील ज्यांना सेक्शन 5 अंतर्गत ब्रेक द चेन मध्ये काही सूट देण्यात आलेली आहे किंवा ते चालू शकतात कार्यालय असं म्हटलेलं आहे, ते फक्त 15% त्यांच्या एकंदरीत अटेंडन्सच्या त्या ठिकाणी कर्मचारी उपस्थित राहू शकतात। म्हणजेच 15% किंवा 5 यापेक्षा जी जास्त संख्या असेल त्या लोकांच्या उपस्थितीतच ही कार्यालय चालू शकतील। या व्यतिरिक्त जी इसेन्शियल सर्व्हिसेस अंतर्गत इतर कार्यालये येतात त्यांना सुद्धा अशाच स्वरूपाच्या अटेंडन्सचे नियम देण्यात आलेले आहेत। नियमावली नेमकी काय आपण पाहूया। सामान्यांना लोकल, मेट्रो, मोनो प्रवास पूर्णपणे बंद करण्यात आलाय। सरकारी खासगी कार्यालयांमध्ये 15% हजेरी आता शक्य असणार आहे, तेवढीच हजेरीची परवानगी देण्यात आली आहे। अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयांमध्ये अवघी 15% हजेरी लावण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। तर लग्न समारंभांसाठी फक्त 2 तासांची परवानगी असेल आणि यात सुद्धा 25 लोकांनाच त्या ठिकाणी उपस्थित राहता येणार आहे। जर या नियमांचा भंग केला तर मोठा दंड ठोठावला जाणार आहे। खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच परवानगी असेल, त्यातही इंटरसिटी आणि इंटर डिस्ट्रिक्ट ट्रॅव्हल प्रायव्हेट बसेसच्या माध्यमातून हे फक्त काही ठराविक कारणांसाठीच करता येणार आहे। सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी आहे। सामान्यांना लोकल, मेट्रो, मोनो प्रवास पूर्णपणे बंद असेल। 1 मे पर्यंत ही नियमावली लागू असेल। फक्त अत्यावश्यक सेवेसाठी तुम्हाला बाहेर पडता येईल। सामान्य लोकांना लोकल, मेट्रो आणि मोनोनं प्रवास करता येणार नाहीये। बसमध्ये देखील अवघे 50% प्रवासी वाहून नेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। तर इंटरसिटी आणि इंटर डिस्ट्रिक्ट ट्रॅव्हलच्या संदर्भात काही खासगी बसेसना अधिक कडक असे नियम लावण्यात आलेले आहेत। त्यांना जास्तीत जास्त 2 जे आहेत तेच इंटरसिटी स्टॉप म्हणजे त्या ठिकाणी ते लोक उतरू शकणार असं असणार आहे। त्यात सुद्धा त्या ठिकाणी 14 दिवसाचा होम क्वारंटाईन हे त्या व्यक्तींना म्हणजेच उतरणाऱ्या प्रवाशांना बंधनकारक असणार आहे। तसंच स्टॅम्पिंग त्या ठिकाणी केलं जाणार आहे असंही या ठिकाणी इंटरसिटी आणि इंटर डिस्ट्रिक्ट प्रवासाबाबत म्हटलं गेलेलं आहे। लग्न समारंभासाठी फक्त 25 लोकांना परवानगी असणार आहे। खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी असेल। तर सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी असणार आहे। खासगी बसेसच्या माध्यमातून प्रवास करण्यासाठी सुद्धा नियमावली आहे। सामान्यांना लोकल, मेट्रो, मोनो प्रवास पूर्णपणे बंद असेल। सरकारी खासगी कार्यालयांमध्ये सुद्धा ज्यांना त्या ठिकाणी ती कार्यालय उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आलेली आहे अशा ठिकाणी सुद्धा 15%च हजेरी असेल। अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयांमध्ये 15% हजेरी असेल। तर या संदर्भात आपण संवाद साधणार आहोत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सोबत। प्रवीण दरेकरजी, ही नवी नियमावली आलेली आहे, अर्थात काही कडक निर्बंध प्रवासासंदर्भात आहेत। नाही, मला वाटतं निर्बंध हवेत त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही, परंतु रोगापेक्षा उपाय भारी होता कामा नये तशा प्रकारचं चित्र मागच्या निर्बंधाच्या वेळेला
आपल्याला दिसलं. नियोजन नसल्यामुळे काय बट्ट्याबोळ झाला हे पाहिलं आणि त्यातनं आता लॉकडाऊनचा विषय आणलेला आहे. मला आता वाटतं की आपण बघाल की 15% शासकीय हजेरी, त्याचप्रमाणे रेल्वेमधनं फक्त जाणार. शेवटी हे कसं काय सगळं मॅनेज होणार? कारण आपण ट्रान्सपोर्टेशन मध्ये बाबा एक सीट कमी करून पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, एसटी असतील, बसेस असतील, तर नीट त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन होऊ शकलं. त्याच्यामुळे आता फक्त रेल्वे आणि त्याचंच अत्यावश्यक म्हणजे पूर्णपणे पुन्हा सगळं ठप्पच या ठिकाणी होणार आहे. आता लग्न ठरलेली असतील 2 तासात मुंबई सारख्या शहरात कशी काय लग्न त्या ठिकाणी माणसं पोचणार कधी, येणार कधी, लग्न करणार कधी? आणि जिल्हाबंदीचा विषय तर खूप अडचणीचा त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की आता या सगळ्या नियंत्रणा लावलेत खरी, परंतु त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था काय करणार आहात या संदर्भात सुद्धा तपशीलवार या ठिकाणी ती नियमावली वाचतो, बघतो आणि आणखी सविस्तर प्रतिक्रिया निश्चितपणे या ठिकाणी मी देईन. आणि मला वाटतं लॉकडाऊन बरोबर आता यंत्रणेत जे कमतरता आरोग्य व्यवस्थेत त्या तात्काळ सक्षम गतीनं आणि मोठ्या प्रमाणावर करायची आवश्यकता आहे. आज त्या ठिकाणी ऑक्सिजनचा साठा संपत आला. आजचाच आपल्या फोनवर बोलण्यापूर्वी मला सोलापूरवरून काशीनाथ शिंदे नावाच्या माझ्या एका मित्राचा फोन आला. यशोधरा नावाचं हॉस्पिटल आहे, त्याची मिसेस ऍडमिट आहे. 4 तास डॉक्टरनी सांगितले तर ऑक्सिजन पुरेल, निश्चित, अन्यथा तुम्ही पेशंटला हलवा. तो माझ्याशी ढसाढसा रडत होता. हे यशोधरा एक उदाहरण झालं सोलापूरचं प्रातिनिधिक स्वरूपात. निश्चित, आज अख्ख्या राज्यात आपली परिस्थिती अशीच आहे. निश्चित, म्हणून मला निश्चितच. वाटतं त्या ठिकाणी ऑक्सिजन वेळेत देणं, गतीनं देणं आणि मुबलक देणं, आवश्यक त्या लोकांना पोहोचवणं, रेमडेसिवीर पोहोचवणं, अशा जे मरतायत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न निश्चित, केला निश्चित, पाहिजे. हाच महत्वाचा सगळ्यांसाठीचा प्रयत्न असला पाहिजे की आरोग्य यंत्रणा तातडीनं रुळावर आणणं आणि सगळ्यांपर्यंत ऑक्सिजन असेल, रेमडेसिवीर असेल किंवा जे जे गरजेचे औषधं आहेत ती पोहोचवणं. धन्यवाद प्रवीण दरेकरजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी. पुन्हा एकदा बघूयात लॉकडाऊनची नवी नियमावली. उद्या रात्री 8 वाजल्यापासून राज्यात कडक निर्बंध लागू होणार आहेत. सामान्यांना लोकल, मेट्रो आणि मोनो प्रवास पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. 1 मे पर्यंत हे नियम लागू असणार आहेत. सामान्यांना लोकल, मेट्रो, मोनो प्रवास पूर्णपणे बंद असेल. उद्या रात्री 8 वाजल्यापासून राज्यात हा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. सामान्यांना लोकल, मेट्रो, मोनो प्रवास पूर्णपणे बंद असेल. जिल्हाबंदीचा निर्णय देखील जाहीर झालेला आहे. सरकारी खासगी कार्यालयात 15% हजेरीची परवानगी असेल फक्त. तर अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयांमध्ये 15% हजेरी असेल. लग्न समारंभासाठी 25 जणांना 2 तासासाठीचीच परवानगी असेल. लग्नाचे नियम मोडल्यास 50,000चा दंड केला जाणार आहे. खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच परवानगी असेल. सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर आणि फिरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात येईल. सार्वजनिक आणि खासगी वाहतूक 50% क्षमतेनं चालेल. तर प्रायव्हेट पॅसेंजर ट्रान्सपोर्ट एक्सक्लुडिंग बसेस म्हणजे बसेस शिवायची जी खासगी वाहतूक आहे ती करता येणार आहे. मात्र त्यात सुद्धा इंटरसिटी आणि इंटर जिल्हा म्हणजे शहरांतर्गत किंवा जिल्ह्यांतर्गत हा प्रवास करता येणार नाही. म्हणजे शहरातल्या शहरात तुम्ही खासगी तुमच्या वाहनानं प्रवास करू शकणार आहात. मात्र त्यात सुद्धा ड्रायव्हर आणि सोबत 50% सिटिंग कॅपॅसिटी इतकंच जे आहे त्यातनं तुम्हाला प्रवास करता येणार आहे. म्हणजेच जिल्हा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तुम्हाला जाता येणार नाही. त्यासाठी तितकंच काही व्हॅलिड कारण असणं गरजेचं असणार आहे. एका शहरातून तुम्हाला दुसऱ्या शहरात जाता येणार नाहीये. प्रायव्हेट बसेस ज्या आहेत त्या धावू शकणार आहेत. मात्र फक्त 50% सिटिंग कॅपॅसिटी म्हणजे आसन क्षमतेच्या 50% प्रवासी घेऊनच या प्रायव्हेट बसेसना प्रवास करता येणार किंवा प्रवासाला परवानगी देण्यात आलेली आहे. इंटरसिटी म्हणजेच एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या शहरात
प्रायव्हेट बसेस या फक्त काही ठराविक कारणासाठीच धावू शकणार आहेत. त्यात सुद्धा त्यांना कसं देण्यात आलेलं आहे तर 2च थांबे, म्हणजे 2 थांबे या सगळ्या प्रवासादरम्यान ते करू शकतील. आणि त्यात सुद्धा 14 दिवस क्वारंटाईनचा शिक्का त्या प्रवाशांना मारावा लागणार आहे. म्हणजे त्या व्यक्तींना, म्हणजे जे एका शहरातून दुसऱ्या शहरात जातील त्यांना त्या ठिकाणी 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. ऑल द स्टॉपेजेस वेअर पॅसेंजर्स आर अलाइटिंग, ऑल पॅसेंजर्स शॅल बी स्टॅम्प ऑन द हँड फॉर 14 डेज होम क्वारंटाईन. म्हणजेच त्या व्यक्तीला, म्हणजे जर एक व्यक्ती एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असेल त्या ठिकाणी उतरल्यानंतर त्या व्यक्तीच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारावा लागणार आहे. त्या व्यक्तीला 14 दिवस होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे. आणि हे त्या ऑपरेटरला, म्हणजे जी बस वाहतूक करणारी कंपनी असेल किंवा ती बस वाहतूक करणारी संस्था असेल त्यांना हे करावं लागणार आहे. सोबतच थर्मल स्कॅनर, म्हणजेच या सगळ्या प्रवासादरम्यान अर्थात जी इतर ठिकाणी नेहमी आपण एक खातरजमा बाळगतो की त्या व्यक्तीचं टेम्परेचर चेक करणं हे करावंच लागणार आहे. त्याशिवाय काही कोविडची लक्षणं असतील तर त्या व्यक्तीला प्रवासास मनाई करण्याची पूर्णपणे परवानगी त्या ऑपरेटर्सना असणार आहे. याशिवाय इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. जर ही गाईडलाईन्स किंवा ही नियमावली आहे ती जर पाळली नाही तर 10,000चा दंड आकारला जाणार आहे. हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. हे जी नियमावली देण्यात आलेली आहे किंवा हे जे नियम लागू करण्यात आलेले आहेत ते जर पाळले नाही तर 10,000चा दंड ठोठावता येणार आहे लोकल प्रशासनाला किंवा संबंधित यंत्रणेला. Local Disaster Management Authority can waive off the rules regarding mandatory stamping for buses arriving from certain origins as per the local condition. अर्थात या सगळ्या संदर्भात, म्हणजे होम क्वारंटाईन संदर्भात असेल किंवा या नियमासंदर्भात असेल, त्या ठिकाणचं स्थानिक प्रशासन हे परिस्थिती पाहून थोडेफार निर्णय बदलू शकतं किंवा थोडेफार निर्बंधांमध्ये शिथिलता देऊ शकतं. पब्लिक ट्रान्सपोर्टच्या संदर्भात आपण मगाशी जसं म्हटलं तसं की लोकल असेल, बस असेल, मोनो असेल, मेट्रो असेल, या ठिकाणी फक्त स्टेट, सेंट्रल, लोकल या ठिकाणी काम करणारे कर्मचारीच प्रवास करू शकणार आहेत. ऑल गव्हर्नमेंट पर्सोनेल, म्हणजे मग ते स्टेटचे असतील, सेंट्रलचे असतील, लोकलचे असतील, यांना ज्यांच्याकडे पास किंवा तिकीट असेल आणि या यंत्रणेकडून त्यांना काही इश्यू करण्यात आलेला आहे, आयडी कार्ड असेल किंवा संबंधित काही लेटर असेल, अशा व्यक्तीच त्या ठिकाणी आयडेंटिटी कार्डचा वापर करून लोकल असेल, मोनो असेल, मेट्रो असेल किंवा बस असेल या ठिकाणाहून प्रवास करू शकतील. म्हणजेच सामान्यांसाठी लोकल प्रवास बंद असेल, बस प्रवास बंद असेल, मोनो आणि मेट्रो प्रवास हाही बंद असणार आहे. त्याशिवाय ऑल मेडिकल पर्सोनेल, म्हणजे डॉक्टर्स असतील, पॅरामेडिक्स असतील, लॅब टेक्निशियन्स असतील, हॉस्पिटल आणि मेडिकल क्लिनिक स्टाफ असेल, ज्यांच्याकडे तिकीट आणि पास असेल, ज्यांना त्या संदर्भात एक आयडी कार्ड इश्यू करण्यात आलेला आहे, अशा व्यक्ती सुद्धा या मेडिकल ऑर्गनायझेशन पर्यंत पोहोचण्यासाठी यातून प्रवास करू शकतात. म्हणजेच ज्या आरोग्य सुविधांशी संबंधित व्यक्ती आहेत त्याही या लोकल, मोनो, मेट्रो आणि बसनं प्रवास करू शकतील. एनी पर्सन्स नीडिंग मेडिकल ट्रीटमेंट ऑर स्पेशली एबल्ड पर्सन्स अँड वन पर्सन अकंपनी द नीड, म्हणजेच एखादी व्यक्ती जिला समजा एखाद्या व्यक्तीला ट्रीटमेंट घेण्यासाठी जायचं आहे तर ती व्यक्ती प्रवास करू शकेल, लोकल असेल, बस असेल, मोनो आणि मेट्रोनं. याशिवाय एखादी दिव्यांग व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा या कारणासाठी प्रवास करता येईल. आणि या दिव्यांग व्यक्तीसोबत एक व्यक्ती असू शकते, म्हणजेच तिला सोबत करण्यासाठी म्हणून आणखी एक व्यक्ती तिच्या सोबत जाऊ शकते. स्टेट गव्हर्नमेंट्स और लोकल गव्हर्नमेंट ओन पब्लिक बसेस shall fly at 50% of the capacity with no standing passengers. आपल्याला माहिती आहे की आसन क्षमतेच्या 50% प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. उभ्यानं प्रवास कुणालाही करता येणार नाहीये. स्थानिक प्रशासनाच्या बसेस असतील किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या बसेस असतील, म्हणजे एसटी असेल किंवा त्या ठिकाणचं स्थानिक केडीएमटी असेल किंवा एनएमएमटी असेल, अशा ठिकाणाहून इंटरसिटी आणि इंटर डिस्ट्रिक्ट ट्रॅव्हल बाय लॉंग डिस्टन्स ट्रेन्स आणि बसेस शॅल बी सब्जेक्ट टू फॉलोइंग कंट्रोल्स. म्हणजे त्या संदर्भात सुद्धा काही नियमावली देण्यात आलेली आहे. लोकल रेल्वे ऑफिसर्स, MSRTC ऑफिसर्स शॅल प्रोव्हाइड ऑल द इन्फॉर्मेशन दॅट लोकल DMA मे रिक्वायर फॉर स्क्रीनिंग द पीपल ट्रॅव्हलिंग बाय धीज ट्रेन्स. म्हणजेच लांब पल्ल्याच्या असतील किंवा इंटर डिस्ट्रिक्ट ट्रॅव्हल, ज्यात लॉंग डिस्टन्स ट्रेन्स असतील किंवा बसेस असतील, या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणचा लोकल DMA जे आहे ते या संदर्भात या व्यक्तींचं, म्हणजे त्या प्रवाशांचं स्क्रीनिंग करू शकतात आणि इतर काही पुढचे निर्णय किंवा कार्यवाही करणं गरजेचं असेल तर ती करू शकतात. ॲट द स्टॉपेजेस वेअर पॅसेंजर्स आर अलाइटिंग, म्हणजे जिथं ते उतरणार आहेत किंवा उतरतात व्यक्ती, अशा ठिकाणी ऑल पॅसेंजर्स शॅल बी स्टॅम्प ऑन द हँड
फॉर 14 डेज होम क्वारंटाईन, म्हणजेच त्या व्यक्तींना सुद्धा होम क्वारंटाईन होणं बंधनकारक असणार आहे जे लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करून येणार आहेत अशांसाठी. थर्मल स्कॅनर म्हणजे थर्मल स्क्रीनिंग होणारच आहे. त्याशिवाय जर काही सिम्पटम्स असतील तर त्यांना थेट कोविड सेंटरमध्ये नेलं जाईल. लोकल डीएमए मे डिसाइड टू द रॅपिड अँटीजन टेस्ट ॲट द अलाइटिंग पॉइंट बाय अपॉइंटिंग वन ऑफ द ऑथोराइज्ड लॅब टू गिव्ह दिस सर्व्हिसेस. म्हणजे जर गरज पडली तर त्या ठिकाणचं स्थानिक डीएमए जे आहे ते या संदर्भात त्याच ठिकाणी रॅपिड अँटीजन टेस्ट संदर्भातला निर्णय घेऊन किंवा त्या ठिकाणी तशी कार्यवाही करू शकतं. कॉस्ट ऑफ द टेस्ट इफ सो डिसाइडेड शॅल बी बॉर्न बाय द पॅसेंजर. म्हणजे जर रॅपिड अँटीजन टेस्ट केली गेली किंवा तशी काही त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध केली असेल तर त्याचे पैसे हे त्या प्रवाशाला द्यावे लागणार आहेत. त्याचा खर्च हा सरकारी यंत्रणेवर नसेल. त्यासोबतच द लोकल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी कॅन वेव ऑफ द रूल्स रिगार्डिंग मॅन्डेटरी स्टॅम्पिंग फॉर बसेस अरायव्हिंग फ्रॉम सर्टन ओरिजिन्स ॲज पर द लोकल कंडिशन्स. म्हणजे थोडक्यात मगाशी जसं आपण पाहिलं तसं की काही ठिकाणची परिस्थिती पाहून त्या ठिकाणची स्थानिक यंत्रणा या निर्बंधांमध्ये शिथिलता देऊ शकते किंवा काही वेगळे निर्णय हे घेऊ शकते, विशेषतः होम क्वारंटाईनच्या बाबतीत त्यांनी म्हटलेलं आहे. आता ती नियमावली जी आहे ती आता उद्यापासून म्हणजे 22 तारखेपासून 8 वाजल्यापासून लागू होईल आणि 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. आपल्याला माहिती आहे कडक निर्बंध जेव्हा लागू करण्यात आलेले होते ते सुद्धा 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहेत. संचारबंदी असेल, जमावबंदी असेल याबाबतचे असतील. आता सुद्धा पुन्हा अगदी 2 दिवसापूर्वीच जी नवी नियमावली आलेली आहे, किराणा असेल, अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकानं असतील या संदर्भातली सुद्धा ती सुद्धा नियमावली 1 मे 7 वाजेपर्यंत म्हणजे 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत आहे. आणि आता ही विशेषतः प्रवासासाठीची असेल किंवा व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीची जी नियमावली आलेली आहे, विशेषतः लोकल, बस, मोनो, मेट्रोचा प्रवास असेल या सगळ्याबाबतची म्हणजे विशेषतः आपण म्हणू शकतो की एका ठिकाणाहून व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी जाणं यासाठीची ही नियमावली आहे. म्हणजे प्रवासासंदर्भातले विशेष नियम हे यावेळेला कडक नियम लागू करण्यात आलेले आहे. लोकल प्रवास सर्वसामान्यांना बंद करण्यात आलेला आहे. बस, मेट्रो, मोनो याचा वापर सर्वसामान्यांना करता येणार नाही. जर वैद्यकीय तुम्हाला काही मिळवायची असेल, काही गरज असेल तशी तातडीची तुम्हाला वैद्यकीय सुविधा मिळवण्याची, त्यासाठीच तुम्ही प्रवास करू शकाल. त्याशिवाय तुम्हाला या कुठल्याही वाहनानं प्रवास करता येणार नाहीये. जिल्हाबंदी सुद्धा करण्यात आलेली आहे. इंटर सिटीज आहे म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी सुद्धा कडक नियमावली लागू करण्यात आलेली आहे. होम क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. जर लॉंग डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल करून येत असाल किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात असाल तर होम क्वारंटाईनचा निर्बंध लावण्यात आलेले आहेत. मात्र या संदर्भात तिथे ऑपरेटर म्हणजे खाजगी वाहनाने जर तुम्ही प्रवास करत असाल तर हा होम क्वारंटाईनचा जो शिक्का आहे तर तो ऑपरेटरला त्या ठिकाणी करायचा आहे. अर्थात हे निर्बंध जे आहेत क्वारंटाईन संदर्भातले ते त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन थोडेफार वेगळे काही निर्णय घेऊ शकतं किंवा निर्बंधांबाबत थोडेसे काही शिथिलता देऊ शकतं किंवा काही आणखी निर्बंध लादू शकतं असंही या नव्या नियमावलीत म्हटलेलं आहे. ही महत्वाची आहे नियमावली. खाजगी वाहतूक जी आहे ती अगदी काही नियमांना अधीन राहून करावी लागणार आहे आणि जर नियम मोडले तर 10,000चा दंड तुम्हाला भरावा लागेल, ठोठावण्यात येणार आहे. सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक सुद्धा 50% क्षमतेनं चालणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला माहिती आहे खाजगी असेल आणि सार्वजनिक असेल ही 50% आसन क्षमतेनंच चालवली जाते. उभ्यानं प्रवास करण्यास पूर्णपणे मनाई आहे. तोच निर्बंध किंवा तोच नियम यापुढेही चालू राहणार आहे. मात्र अर्थात जसं त्या दिवशी आपल्याला माहिती असेल की मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं होतं की लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापासून तुर्तास तरी परावृत्त करणं, कारण कोरोना संसर्गाची साखळी जर तोडायची असेल तर कमीत कमी लोकांनी एकत्र येणं आणि मग ही साखळी तोडण्यासाठी हेच महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यामुळेच यावेळेला जे नवे निर्बंध लादण्यात आलेले आहेत ते विशेषतः प्रवासाच्या बाबतीत आहेत. एका व्यक्तीनं दुसऱ्या जिल्ह्यात, दुसऱ्या शहरात जाण्याबाबतचे हे निर्बंध लादण्यात आलेले आहेत. राज्यात थोडक्यात कडक लॉकडाऊन लागू झालेला आहे. काही महत्त्वाचे नियम आहेत ते म्हणजे सरकारी कार्यालयांमध्ये 15% उपस्थिती असेल. लग्न समारंभांना 2 तासच परवानगी असेल. 25 लोकांनाच परवानगी त्यासाठी देण्यात आलेली आहे. जर हा नियम म्हणजेच लग्न समारंभासाठीचा नियम तुम्ही मोडाल तर 50,000चा दंड तुम्हाला ठोठावला जाईल. सरकारी कर्मचारी असतील म्हणजेच स्टेट असेल, सेंट्रल असेल किंवा लोकल ऑथॉरिटीचे असतील अशा सरकारी कर्मचाऱ्यांनाच लोकल असेल, बस असेल, मेट्रो असेल, मोनो असेल यातून प्रवास करता येणार आहे. म्हणजेच सर्वसामान्यांना लोकल, बस, मेट्रो, मोनो यातून प्रवास करता येणार नाही. जर तुम्हाला काही वैद्यकीय सुविधा मिळवायची असेल किंवा काही वैद्यकीय कारणासाठी तुम्हाला कुठे जायचं असेल तरच तुम्हाला हा प्रवास करता येईल.
दिव्यांग व्यक्तींनाच फक्त प्रवास करता येईल, सोबत एक व्यक्ती घेऊन। तर महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू झालेले आहेत। आपण बघतोय नियमावली महाराष्ट्रात कशा पद्धतीने कडक लॉकडाऊन झालेत। सामान्यांना लोकल आणि मेट्रो प्रवास बंद असेल। मुंबई लोकल प्रवासावर कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत। सरकारी खासगी कार्यालयात 15% उपस्थिती असेल। महाराष्ट्रात उद्या रात्री 8 वाजल्यापासून निर्बंध लागू झालेले आहेत। कडक लॉकडाऊन मध्ये जिल्हाबंदीचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। खासगी प्रवासासाठी जिल्हाबंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी घालण्यात आलेली आहे। अत्यावश्यक कामांसाठीच प्रवासाची परवानगी असेल। कडक लॉकडाऊन मध्ये जिल्हाबंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। खासगी प्रवासासाठी जिल्हाबंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू होणार आहे। सामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी आहे। महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे। उद्या रात्री 8 वाजल्यापासून हा लॉकडाऊन असेल। सामान्यांना लोकल आणि मेट्रो प्रवास बंद असेल। मुंबई लोकल प्रवासावर कडक निर्बंध घालण्यात आलेले आहेत। सरकारी खासगी कार्यालयात 15%च उपस्थिती लावण्यास परवानगी असेल। कोणकोणते नियम आहेत आपण बघतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। उद्या रात्री 8 पासून नवी नियमावली जारी करण्यात आलेली आहे। सामान्यांना लोकल, मेट्रो आणि मोनो प्रवास पूर्णपणे बंद असेल। जिचा निर्णय देखील जाहीर झालेला आहे। सरकारी खासगी कार्यालयांमध्ये 15% हजेरी असेल। अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयांमध्ये 15% हजेरी असेल। लग्न समारंभासाठी 25 जणांना 2 तासांसाठी परवानगी देण्यात आली आहे। लग्नाचे नियम मोडल्यास 50,000चा दंड ठोठावण्यात येईल। खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी असेल। सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी। बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करणार। सार्वजनिक खासगी वाहतूक 50% क्षमतेने चालणार। अत्यावश्यक कारणासाठी एसटीचा प्रवास। 50% आसन क्षमतेने लांब पल्ल्यांच्या एसटी धावणार। खासगी वाहतूकदारांनी नियम तोडल्यास 10,000चा दंड। फक्त अत्यावश्यक कारणासाठीच बाहेर पडता येणार। महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे। राज्यात सामान्यांना लोकल आणि मेट्रो प्रवासावर बंदी घालण्यात आलेली आहे। मुंबई लोकल प्रवासावर कडक निर्बंध घालण्यात आलेले आहेत। सरकारी खासगी कार्यालयात 15% हजेरी लावण्यात परवानगी असेल। उद्या रात्री 8 वाजल्यापासून निर्बंध लागू असतील। कडक लॉकडाऊन मध्ये जिल्हाबंदीचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे। खासगी प्रवासासाठी जिल्हाबंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे। लग्न समारंभासाठी फक्त 2 तासाची परवानगी असेल। नियमांचं उल्लंघन केल्यास 50,000चा दंड ठोठावण्यात येईल। अत्यावश्यक सेवेतील कार्यालयात 15% हजेरीची परवानगी देण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे। सामान्यांना लोकल प्रवास बंद असेल। उद्या रात्री 8 पासून राज्यात कडक लॉकडाऊन लागू असेल। सामान्यांना लोकल, मेट्रो आणि मोनो प्रवास पूर्णपणे बंद असेल। जिल्हाबंदीचा निर्णय जाहीर। सरकारी खासगी कार्यालयांमध्ये 15% हजेरी। अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयांमध्ये 15% हजेरी। लग्न समारंभासाठी 25 जणांना 2 तासांसाठी परवानगी। लग्नाचे नियम मोडल्यास 50,000चा दंड। खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी। सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी। बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करणार। सार्वजनिक खासगी वाहतूक 50% क्षमतेने चालणार। अत्यावश्यक कारणासाठी एसटीचा प्रवास। 50% आसन क्षमतेने लांब पल्ल्यांच्या एसटी धावणार। खासगी वाहतूकदारांनी नियम तोडल्यास 10,000चा दंड ठोठावण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनचे नियम जाहीर करण्यात आले। फक्त अत्यावश्यक कारणासाठीच बाहेर पडता येणार। आपण बघतोय आत्ताच्या घडीची ब्रेकिंग बातमी। महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनचे नियम जाहीर झालेले आहेत। सामान्यांना लोकल आणि मेट्रो प्रवास बंदी आहे। मुंबई लोकल प्रवासावर कडक निर्बंध घालण्यात आलेले आहेत।
सरकारी खासगी कार्यालयात 15% हजेरी असेल। उद्या रात्री 8 वाजल्यापासून हे निर्बंध लागू करण्यात येतील। कडक लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदीचा निर्णय घेण्यात आलाय। खासगी प्रवासासाठी जिल्हाबंदीचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सामान्यांच्या विनाकारण प्रवासावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। अत्यावश्यक कामांसाठीच प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे। लॉकडाऊनची नवी नियमावली आपण बघतोय। राज्यात लॉकडाऊनची नवी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। उद्या रात्री 8 वाजल्यापासून ही नवी नियमावली लागू होईल। आज ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे। सामान्यांना लोकल, मेट्रो, मोनो प्रवास पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। जिल्हाबंदीचा निर्णय देखील जाहीर करण्यात आलाय। बसमध्ये 50% क्षमतेने प्रवासास परवानगी असेल। सरकारी खासगी कार्यालयांमध्ये 15% हजेरी असेल। उभं राहून प्रवासास बसमध्ये बंदी असेल। अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयांमध्ये अवघी 15% उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे। लग्न समारंभासाठी 25 जणांना 2 तासांसाठी परवानगी असेल। लग्नाचे नियम मोडल्यास 50,000चा दंड होईल। खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी असेल। सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे। बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे। सार्वजनिक खासगी वाहतूक 50% क्षमतेने चालेल। अत्यावश्यक कारणासाठी एसटीचा प्रवास करता येईल। 50% आसन क्षमतेनं लांब पल्ल्याच्या एसटी धावतील। तर खासगी वाहतूकदारांनी मात्र नियम मोडल्यास 10,000चा दंड त्यांना ठोठावला जाईल। आपल्याला माहिती आहे, गेल्या काही दिवसात खरं तर कडक निर्बंध राज्यात लागू आहेत। फक्त अत्यावश्यक कारणासाठीच यापुढे म्हणजेच 1 मेच्या सकाळी 7 पर्यंत तुम्हाला बाहेर पडता येणार आहे। उद्या रात्री 8 वाजल्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे। 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत हा कडक लॉकडाऊन असेल। सामान्यांना लोकल, मेट्रो, मोनो प्रवास पूर्णपणे बंद असेल। जिल्हाबंदीचा निर्णयही जाहीर झालेला आहे। सरकारी खासगी कार्यालयांमध्ये 15% हजेरी त्या ठिकाणी करता येणार आहे किंवा 15% कर्मचाऱ्यांनाच त्या ठिकाणी उपस्थित राहता येईल। अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयांमध्ये ही 15% हजेरीची अट आहे। सचिन गव्हाणे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहेत। कशा पद्धतीचे निर्बंध असतील हे? महाराष्ट्रामध्ये आज मुख्यमंत्री स्वतः घोषणा करणार होते लॉकडाऊनची, परंतु नाशिकच्या दुर्घटनेमुळे त्यांनी जरी ही घोषणा केलेली नसली तरी सरकारकडून जी आहे ती नवी नियमावली लॉकडाऊन संदर्भात जी आहे ती आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की लॉकडाऊनमध्ये जसे कडक निर्बंध असतात तशाच पद्धतीचे निर्बंध जे आहेत ते या नियमावलीमध्ये लावण्यात आलेले आहेत। याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो जिल्हाबंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्हाला फक्त अत्यावश्यक कारण असेल तरच तुम्ही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊ शकता। याच्यामध्ये जी 2 कारणं महत्त्वाची दिलेली आहेत त्याच्यामध्ये जर तुमच्या कुटुंबातील किंवा इतर जर तुमच्या जवळचा व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल आणि जर काही कुठल्या फॅमिली मेंबरला जर काही ते आजारी असतील तरच तुम्ही जाऊ शकता। परंतु त्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून जे आहेत किंवा त्यांच्याकडनं तुम्हाला परवानगी घेणं देखील अपेक्षित असणार आहे याच्यामध्ये। आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो झालेला आहे तो मुंबईमध्ये लोकल जी सेवा आहे ही केवळ अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत म्हणजे मेडिकल स्टाफ आहे, आरोग्य सेवेत काम करणारे कर्मचारी असतील आणि राज्य सरकारचे, केंद्र सरकारचे आणि लोकल बॉडीज म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजे महापालिकेमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांच्यासाठी ही नियमावली लागू असणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला प्रवास त्याच्यामधनं करता येणार आहे। म्हणजे उद्या रात्री 8 वाजल्यापासून संपूर्ण लॉकडाऊन जो आहे तो महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आणखीन महत्त्वाचा एक जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये लग्न समारंभाला तुम्हाला परवानगी असणार आहे, परंतु केवळ 2 तासामध्ये हे तुम्हाला लग्न उरकावं लागणार आहे। याच्यामध्ये फक्त 25 माणसांना परवानगी असणार आहे लग्न समारंभात सहभागी होण्याची। आणि जर तुम्ही हा नियम मोडला तर तुम्हाला तिथला विभाग जो आहे तो जवळपास 50,000 रुपयांचा दंड ठोठावू शकतो।
त्यानंतरला ते आपल्याला माहिती आहे की स्टेट ट्रान्सपोर्ट आहे, म्हणजे एसटी बसेस असतील आणि विविध भागांमध्ये ज्या म्हणजे बेस्ट असेल, पुण्यामध्ये PMPL बसेस असतील, या देखील अत्यावश्यक सेवेतीलच लोकांसाठी चालणार आहेत. त्याच्यामध्ये जी आसन संख्या आहे त्याच्यामध्ये 50% जी आहे ती प्रवासी संख्या जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे. खूप महत्वाचे जे निर्बंध आहेत ते याच्यामध्ये जाहीर करण्यात आलेले आहेत. अनिकेत, नक्की अत्यावश्यक कारणासाठी एसटीच्या संबंधी आणि जिल्ह्याबंदी संबंधी एक दोन महत्वाचे नियम. नाना पटोले आपल्या सोबत आहेत. सचिन, येतो आम्ही तुमच्याकडे. नाना पटोले आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरून. नाना पटोलेजी, राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले. TV9 मराठीच्या माध्यमातून काय आवाहन कराल राज्यातल्या जनतेला? जे सरकारने लॉकडाऊन जाहीर केलेलं आहे त्याचं समर्थन सगळ्यांनीच केलं पाहिजे, कारण की ज्या पद्धतीनं कोरोनाची साखळी वाढत चालली आणि मोठ्या प्रमाणात कोरोनाचे पेशंट वाढून त्यांचा जीव पण चाललेला आहे. ज्या व्यवस्था पाहिजेत, मग ऑक्सिजन असेल, इंजेक्शन असतील, या सगळ्या गोष्टी अपुऱ्या पडतात आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये लॉकडाऊनच्या माध्यमातून ही साखळी तोडण्याचा एक प्रयत्न सरकारच्या वतीनं सुरू झालेला आहे. निश्चितपणे महाराष्ट्राची जनता राज्य सरकारच्या या निर्णयाचं समर्थन करेल. पण आम्ही सरकारला एक मागणी केलेली आहे की या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण करून महाराष्ट्रामधून कायमचा कोरोना हद्दपार करता आला पाहिजे. कारण की गेल्या वर्षाचा जो कोरोनाचा लॉकडाऊन सगळ्यांनी पाहिला, एक भयानक ते वास्तविकता होती आणि त्याच्यामध्ये कोरोना हा वर्षभर चालत राहिला. पण आता त्याचं रूप भयानक झालं आणि अशा या परिस्थितीमध्ये लसीकरण हा त्याच्यातला महत्वाचा मार्ग आहे. आणि मला वाटतं की राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सर्वांना लसीकरण करून देण्याचा एक प्रयत्न व्हावा अशी अपेक्षा आमची राज्य सरकारकडून आहे. महत्वाचा निर्णय आहे. लोकल प्रवासावर निर्बंध आहेत. कशा पद्धतीची अपेक्षा करताय तुम्ही सर्वसामान्य राज्यातल्या जनतेकडनं? बिलकुल की ज्या पद्धतीनं आज जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीवर सगळ्यांचंच लक्ष आहे आणि सगळी जनता पण या निर्णयाची वाट बघत होते. सगळ्यांनाच लॉकडाऊन पाहिजे होता. काही राजकीय व्यवस्थेने याचा विरोध केला असेल तरी व्यापारी असेल, सामान्य माणसं असतील, सगळ्यांना या लॉकडाऊनची आवश्यकता होती. आणि याच्यामध्ये जी काही सुधारणा होण्याची गरज आहे की या रोगापासूनच कायम मुक्तता कशी करता येईल, त्याला लसीकरण हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. देशाचे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग साहेबांनी परवा जे प्रधानमंत्री मोदयांना जे पत्र लिहिलं होतं त्याच्यातही हाच भाग मांडलेला होता. आणि जगाच्या पाठीवरही आपण पाहतोय की ज्या देशांनी लसीकरण 60-70% करून घेतलं त्या देशातून कोरोना हा जवळपास हद्दपार झाल्यासारखा झालेला आहे. तिथं लॉकडाऊन करावं लागत नाही. आणि म्हणून लॉकडाऊन हे काही परवडण्यासारखं पण नाही. पण लॉकडाऊन कायम बंद कसं होईल, लॉकडाऊन आता पुढच्या काळात लावता आला नाही पाहिजे याची काळजी या लसीकरणाच्या माध्यमातून घेतली गेली पाहिजे. निश्चितच. नाना पटोलेजी, आपण गेल्या काही काळात पाहिलं तर राज्यात कडक निर्बंध लागू आहेत, मात्र तरीही रुग्णसंख्या कमी होत नव्हती आणि मृत्यूचा आकडा सुद्धा वाढतच चाललेला होता. तर त्या पार्श्वभूमीवर म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोकांच्या प्रवासासाठीचे काही महत्त्वाचे निर्बंध यातून लादण्यात आले. त्यातून आपण अशी आशा करूया की येणाऱ्या काळात रुग्णसंख्या ही कमी होईल. बिलकुल बिलकुल. कारण की जो लॉकडाऊन आता जो जाहीर केला होता 8 दिवसाच्या पहिले, त्या लॉकडाऊन मध्ये सवलती फार होत्या आणि काही लोक आजही आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये काही लोक असे आहे की कोरोना ही काही बिमारी नाही आहे, कुठला मास्क लावू नका, असेही काही समाज प्रवक्ते जे असतात तथागतीत त्याचे लोक अशा पद्धतीचं बोलतात. देशपातळीवर ज्या काही निवडणुका चालू आहेत विधानसभेच्या त्याच्यातही देशाचे काही प्रमुख लोक बिना मास्क घालून प्रचार करत असताना आपण पाहिलं. त्याचे परिणाम समाजावर पडतातच. काही अरे तो म्हणतोय म्हणून काही होत नाही. पण आता खऱ्या अर्थानं लोकांना ते समजलं आणि मला वाटतं की या सगळ्या लॉकडाऊन मध्ये लोक सहकार्य करतील आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न असावा, जनतेचा प्रयत्न असावा की हा लॉकडाऊन जास्त काळ न चालण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं. जे 15 दिवसांमध्ये आपण लॉकडाऊनच्या बाहेर आलो पाहिजे आणि आपल्या राज्यातून कोरोनाची साखळी जी आहे ही तोडता आली पाहिजे. निश्चितच. नाना पटोलेजी, यासोबतच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे तो म्हणजे आरोग्य
निश्चितच नाना पटोलेजी, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी. राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. महत्त्वाचे असे अनेक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. उद्या रात्री 8 पासून राज्यात हा कडक लॉकडाऊन लागू झालेला आहे. सामान्यांना लोकल, मेट्रो, मोनो प्रवास पूर्णपणे बंद असेल. जिल्हा बंदीचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये अवघ्या 15% हजेरीची परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयांमध्ये 15%च हजेरीची अट आहे. लग्न समारंभांसाठी 25 जणांना 2 तासासाठीच परवानगी असेल. लग्नाचे नियम मोडलाल तर 50,000 रुपयांचा दंड तुम्हाला भरावा लागेल. खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच परवानगी देण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तर सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी आहे आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे ब्रेक द चेन साठीचा. बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन केलं जाईल. सार्वजनिक खासगी वाहतूक 50% क्षमतेनं चालेल. अत्यावश्यक कारणासाठीच एसटीचा प्रवास तुम्हाला करता येईल. 50% आसन क्षमतेनं लांब पल्ल्याच्या एसटी धावतील. खासगी वाहतूकदारांनी नियम मोडल्यास 10,000चा दंड त्यांना ठोठावला जाईल. फक्त अत्यावश्यक कारणासाठीच तुम्हाला आता बाहेर पडता येणार आहे. महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन जाहीर झालेला आहे. सामान्यांना लोकल आणि मेट्रो प्रवास बंद असेल. उद्यापासून याची अंमलबजावणी सुरू होईल. मुंबई लोकल प्रवासावर कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. सरकारी खासगी कार्यालयांमध्ये 15% हजेरीची अट आहे. उद्या रात्री म्हणजेच 22 तारखेच्या रात्री 8 वाजल्यापासून हा कडक लॉकडाऊन असेल आणि यात जिल्हा बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. खासगी प्रवासासाठी जिल्हा बंदीचा निर्णय आहे. सामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी असेल. अत्यावश्यक कामांसाठीच प्रवासाची परवानगी तुम्हाला असेल. कडक लॉकडाऊनमध्ये जिल्हा बंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. खासगी प्रवासासाठी हा जिल्हा बंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी असेल. तर नियमावली पुन्हा एकदा पाहूया. कोणकोणते नवे निर्बंध लादण्यात आलेले आहेत. उद्या रात्री 8 वाजल्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन असेल. सामान्यांना मुंबईत लोकल प्रवास पूर्णपणे बंद असेल. सामान्यांसाठी मेट्रो, मोनो प्रवासही बंद असेल. जिल्हा बंदीचा निर्णय जाहीर झालेला आहे. सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच परवानगी असेल. सार्वजनिक वाहतूक 50% क्षमतेनं चालेल. सरकारी खासगी कार्यालयांमध्ये 15% हजेरी बंधनकारक असेल. अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालये 15% हजेरीनं चालतील. लग्न समारंभासाठी 25 जणांना फक्त 2 तासांसाठी परवानगी देण्यात आली आहे. लग्नाचे नियम मोडल्यास 50,000चा दंड भरावा लागणार आहे. बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन केलं जाईल. होम क्वारंटाईन नागरिकांच्या हातावर शिक्का बंधनकारक आहे. फक्त अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार आहे. तर राज्यात कडक लॉकडाऊन लागू झालेला आहे. 22 एप्रिलच्या म्हणजेच उद्या रात्री 8 वाजल्यापासून 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंतचा हा कडक लॉकडाऊन असेल आणि या दरम्यान मुंबईत लोकल प्रवासावर कडक निर्बंध असतील. सरकारी खासगी कार्यालयांमध्ये 15% हजेरीची अट आहे. कडक लॉकडाऊनमध्ये जिल्हा बंदीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. खासगी प्रवासासाठी जिल्हा बंदीचा निर्णय असेल. सामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी असेल. अत्यावश्यक कामांसाठीच प्रवासाची परवानगी असेल. तर कडक लॉकडाऊनमध्ये जिल्हा बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. खासगी प्रवासासाठी हा जिल्हा बंदीचा निर्णय असेल. संदेश सिरके आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, जोडले गेलेले थेट. संदेश, काय अधिक माहिती द्याल? कशा पद्धतीचं असेल हे लॉकडाऊनचं स्वरूप? सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या 2 दिवसांपासून
राज्य सरकार हे लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेईल, कडक लॉकडाऊन संदर्भात हे अपेक्षित होतं। मात्र आज नाशिकच्या घटनेनंतर मुख्यमंत्री जे स्वतः बोलणार होते त्यांनी आपलं जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे बोलणार होते ते त्यांनी रद्द केलेलं आहे। मात्र जी आता नवीन कडक लॉकडाऊन संदर्भामध्ये जी SOP जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्यांना आता लोकल किंवा सार्वजनिक वाहतुकीद्वारे प्रवास करता येणार नाही आहे। हे सर्वात महत्त्वाचं याच्यामधलं एक आपण म्हणू शकतो। याच्या व्यतिरिक्त बसमध्ये उभ्याने प्रवास करता येणार नाही आहे। सार्वजनिक प्रवास व्यवस्थेमध्ये केवळ 50% प्रवासी आता प्रवास करणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्या व्यतिरिक्त जिल्हा बंदी करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे या अनुषंगाने जिल्ह्याअंतर्गत जिल्ह्याच्या बाहेर जर आपल्याला जायचं असेल तर ती आपल्याला करण्याच्या अनुषंगाने कोणतेही पाऊल उचलता येणार नाही आहे। त्याच्यामुळे निश्चितच आता कमीत कमी प्रवास नागरिक करतील किंवा प्रवासी वाहतूक जी आहे ती कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने कडक निर्बंध उचललेत। हेच एकंदरीत या नवीन लॉकडाऊनच्या नियमामध्ये दिसून येते। ब्रेक द चेनचे हे जे नवीन नियम आहेत ते निश्चितच आता लॉकडाऊन कडक करण्याच्या अनुषंगाने करण्यात आलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त सरकारी कार्यालय ज्याच्यामध्ये केवळ 15% उपस्थिती जी आहे ती आपल्याला 15% उपस्थितीने चालू ठेवता येणार आहे आणि ज्याच्यामध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्यांच्यासाठी काही वेगळे नियम असतील जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हिशोबाने किंवा त्यांच्या निर्णयानुसार असतील। याच्या व्यतिरिक्त लग्न सोहळ्यासाठी केवळ 25 जणांची उपस्थिती असणार आहे आणि केवळ 2 तासासाठी लग्न सोहळा जो आहे त्याचा कार्यक्रम करण्यात येणार आहे। जोडले गेलेले आहेत। सचिन, एकंदरीतच विनाकारण कुणीही घराबाहेर पडणार नाही याची पुरेपूर काळजी किंवा ही खबरदारी या नव्या निर्बंधांमधून घेण्यात आलेली असं म्हणता येईल का? कॅबिनेट बैठक घेतली होती याच्यामध्ये अत्यंत त्यांनी सगळे जे मंत्री आहेत महत्त्वाचे त्यांनी लॉकडाऊन करा, घोषित करा असं देखील सांगितलं होतं आणि त्यानंतर आज जे आहेत ते मुख्यमंत्री स्वतः हा निर्णय जाहीर करणार होते। परंतु नाशिकच्या दुर्घटनेमुळे हा निर्णय त्यांनी स्वतः जरी जाहीर केलेला नसला तरी त्यांची मुख्य सचिवांची जी ऑर्डर आलेली आहे त्याच्यामध्ये लॉकडाऊनचा निर्णय जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता लागू करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये अत्यंत कडक निर्बंध जे आहेत जे आधीच्या लॉकडाऊनमध्ये होते तेच निर्बंध जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे निर्णय आहेत त्याच्यामध्ये पहिला जो निर्णय आहे त्याच्यामध्ये लोकल जी सेवा आहे, लोकल मोनो आणि मेट्रो सेवा जी आहे जी मुंबईमध्ये चालते किंवा इतर ठिकाणी ज्या शहरांमध्ये म्हणजे नागपूर असेल या ठिकाणी जी चालते ती फक्त केवळ आणि केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी असणार आहे। म्हणजे सर्वसामान्यांना याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे प्रवास करता येणार नाही आहे। हा एक महत्त्वाचा निर्णय असणार आहे। त्याचबरोबर जी जिल्हा बंदी आहे ती देखील जाहीर करण्यात आलेली आहे जेणेकरून तुम्हाला एका शहरातून किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर जायचं असेल तर एक सबळ कारण जे आहे अत्यावश्यक कारणासाठीच तुम्ही तो प्रवास करू शकता, तुम्हाला असाच प्रवास करता येणार नाही आहे। त्यासोबत तुम्हाला जर अत्यावश्यक कारण असेल तरच तुम्हाला घराबाहेर पडता येईल आणि आपल्याला माहिती आहे की सरकारी जी कार्यालये आहेत त्या कार्यालयांमध्ये जी आहे ती 15% जी आहे ती उपस्थिती आहे ती करण्यात आलेली आहे। त्यासोबत जे अत्यावश्यक सेवा म्हणजे इमर्जन्सी फील्ड जे आहेत जेथे आरोग्याच्या संबंधित ज्या शाखा आहेत तिकडे डॉक्टर्स असतील, सिस्टर्स असतील हे पूर्ण क्षमतेने काम करू शकतात। परंतु कुठल्याही पद्धतीने जे आहेत ते लोक जे आहेत सर्वसामान्य ती बाहेर पडू शकणार नाही आहेत। अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा म्हणावा लागेल। त्याचसोबत लग्नासंदर्भात जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो एक महत्त्वाचा निर्णय आहे। आपल्याला माहिती आहे की 25 जणांना लग्नाची जी आहे ती 25 जणांच्या उपस्थितीत तुम्हाला लग्न समारंभ आटपावा लागेल आणि तो फक्त 2 तासामध्ये आटपावा लागणार आहे। जर तुम्ही हा नियम मोडलात तर तुम्हाला 50,000 रुपयांचा दंड जो आहे तो ठोठावला जाऊ शकतो। असे महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत त्या लॉकडाऊन मध्ये करण्यात आलेले आहे। श्रुती, निश्चितच सचिन, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। राज्यात कडक लॉकडाऊन लागू झालेला आहे। उद्या रात्री 8 वाजल्यापासून हा कडक लॉकडाऊन असेल आणि यात सामान्यांना लोकल, मेट्रो, मोनो प्रवास बंद असेल। म्हणजेच मुंबईत लोकल प्रवासावर कडक निर्बंध असतील।